नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर BK शिवानी दिदी यांचा व्हॉट्सअपवर वाचलेला एक खूप सुंदर विचार तुमच्याशी शेअर करते. बघा, अशी कल्पना करूया की सकाळी सकाळी आपलं मन अतिशय शुद्ध आणि पवित्र आहे, पण दिवसभर काम करून रात्रीपर्यंत आपण तसंच ठेवू शकतो का? एका दिवसासाठी आपण आपल्या मनाकडे लक्ष देऊ शकतो का? मग विचार करायला हवा, मला कुणाकुणाला भेटायचं आहे, काय काय काम करायचं आहे, कुठे कुठे जायचं आहे, त्यासाठी बाहेरची परिस्थिती कशी आहे, कोणत्या गोष्टी घडू शकतात, या सगळ्याला तर सामोरं जायचंच आहे. पण एक दिवसासाठी आपण आपल्या मनाकडे लक्ष देऊन, मनाला शांत ठेवून, स्थिर ठेवून हे सगळं करू शकतो का? सगळ्या गोष्टी बाहेर आहेत बघा. बाहेरच्या परिस्थितीमुळे आपल्या मनाला डाग किंवा विकार जडत नाहीत, तर ते आपण कसे विचार करतो यामुळे जडतात. आपल्या विचारांनीच आपल्या मनावर डाग लागतात. आपल्या उच्च, चांगल्या आणि सात्विक विचारांनी ते साफ होतात. आणि जर एखाद्या वेळी डाग लागलाच, म्हणजे एखादा विकार जडलाच, तर आपण 20-30 सेकंद आपल्या बिझी शेड्यूलमधनं तो काढण्यासाठी वेळ द्यायला तयार आहोत का? विकार जडणं म्हणजे एखाद्या वेळेला राग येणं, लोभ वाटणं, मोह, मत्सर, भीती, चिंता, आळस या भावना मनात उत्पन्न होणं. असं झाल्यावर आपण जर आपल्या मनाकडे लक्ष ठेवलं तर खूप सोपं आहे. म्हणजे राग आला तर लगेचच आपण देवाचं नामस्मरण करून तो शांत करणं हे फार गरजेचं आहे. स्वतःला आपल्या मूळ स्वरूपाची आठवण करून देणं हे जरुरी आहे. अशा प्रकारे आपल्या विचारांनीच आपल्या मनात वेडेवाकडे विचार येतात, आपल्या मनाला विकार जडतात, पण आपल्या विचारांनीच त्या विकारांना आपण दूर करू शकतो, दूर ठेवू शकतो, हेही तितकंच खरं. पण जर आपण आपल्या मनाकडे लक्ष दिलं नाही तर, म्हणूनच श्रोते हो, आपल्या शरीराच्या आरोग्याची जशी आपण काळजी घेतो वेळोवेळी, तसंच आपल्या मनाच्या आरोग्याची सुद्धा काळजी घेणं फार गरजेचं आहे. शरीराला आजार होऊ नये म्हणून जसं आपण प्रतिबंधात्मक उपाय करतो ना, तसंच मनालाही विकार जडू नयेत त्याकरता सकारात्मक विचारांनी त्याचा प्रतिबंध करायला हवाय. पटतंय ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.